नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग चॅनलमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील दुसरा धडा, आणि तो म्हणजे इतिहासाची साधने. तर काय आहे इतिहासाची साधनं म्हणजे काय, तर साधनांचा अर्थ नेमका काय आहे आणि काय असतात ही साधनं हे आपण आज या धड्यामध्ये शिकणार आहोत. पण आपला धडा जेव्हा संपेल शिकून त्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. कारण आपण तर काही प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पण आपण कमेंट बॉक्सद्वारे तरी निदान एकमेकांसोबत कनेक्ट राहू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो. तर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ओके, चला आपण आता धड्याला सुरुवात करूयात. तर इतिहासाची साधनं नेमकी काय काय आहेत बघूयात. सगळ्यात पहिला पॉइंट आपल्याला सांगितलं इथे भौतिक साधने. आता भौतिक साधन म्हणजे काय, दुसरं लिखित साधन. आता लिखित साधन काय असतात, तिसरं आहे मौखिक साधने आणि चौथं आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि पाचवं आहे इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. याचा अर्थ की आपण आज या इतिहासाची साधने या धड्यामधला भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासातील साधने आणि इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी हे सर्व बघणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग धडा आहे. मला खात्री आहे की तुम्ही इतिहास माझ्यासोबत शिकायला लागल्यानंतर तुम्हाला इतिहास खूप आवडायला लागेल, कारण इतिहास खरंच इंटरेस्टिंग आहे. जेही साहित्य किंवा ज्याही वस्तू ज्याच्यामुळे आपल्याला इतिहासाची नव्यानं ओळख होते, इतिहास आपल्याला समजायला लागतो, त्या सगळ्या गोष्टी इतिहासाच्या साधनांमध्ये येतात. पण नुसतीच जर आपण साधनं म्हणजे नुसतीच साधनं असं आपण असंच म्हणून शिकायला लागलो तर आपल्याला कळणार नाही, त्यांची ओळख नीटशी होणार नाही. त्यामुळे त्यांना विभागलं गेलेलं आहे वेगवेगळ्या भौतिक, लिखित आणि मौखिक या साधनांमध्ये. तर आता आपण एक प्रयोग करून बघायचा आहे. काय करून बघायचंय, तर तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूची यादी तयार करा. आता आपले आजी आजोबा जेव्हा आपल्या घरामध्ये असतात किंवा त्यांच्या वस्तू असतात तेव्हा आपल्याला असं खास दिसतं की पितळाची भांडी आहेत आपल्या आजीची जुनी, किंवा आजीची एखादी अशी जुनी वस्तू की आपल्याकडे नाहीये, म्हणजे जुन्या काळात कुणी घरात आलं की अरे हा हे तुझ्या आजोबांच्या काळातलं दिसतंय नाही का. अशा अनेक वस्तू ज्या तुमच्या घरात असतील, ज्या मला माहिती नाहीयेत, पण तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्या काळामधल्या घरात असणाऱ्या वस्तूंची यादी करायची. तुमच्या परिसरातील किंवा गावातील एखाद्या जुन्या वस्तूची माहिती मिळवायची. आता आमच्याकडे एखादा जुना वाडा आहे, मोठा वाडा आहे, तर त्या वाड्याची माहिती मी मिळवू शकते. पण तुम्ही तुमच्या आसपास काय काय वाडे आहेत ते मला सांगाल का प्लीज कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्ही, कारण आपण YouTube वरती शिकतोय आणि गंमत म्हणजे आपण एकमेकांना भेटत नाही, पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांवरनं हा व्हिडिओ बघणार आहात. जर तुमच्या आसपास एखादी अशी जुनी वस्तू असेल की जी आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळेल तर प्लीज नक्की सांगा, म्हणजे आम्हालाही खूप मजा वाटेल की तुमच्या आसपास जुन्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडलेले आहेत. या साधनांच्या मदतीनं आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो आणि या सर्वांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. या इतिहासाची साधनं याचा अर्थ असा होतो की आपले पूर्वज, आता आपले पूर्वज म्हणजे आजी आजोबा का, आता आजी आजोबांचे आजी आजोबा, त्यांचे आजी आजोबा, आपण वेगवेगळ्या प्रकारचे शिलालेख आपल्याला सापडतात, वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले आपण बघतो किंवा वेगवेगळे साहित्य सापडतं, नाणी सापडतात, अशा अनेक गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपले पूर्वज काय करत होते. आपल्याला हडप्पन सिव्हिलायझेशन किंवा हडप्पा संस्कृतीबद्दल तर तुम्ही खूप लोकांनी ऐकलं असेल, तर ते आपल्याला त्यावेळेस तिथल्या वस्तू, तिथली जुनी नाणी, अलंकार या सगळ्यावर आपल्याला कळायला लागलं की काय काय आहेत, आणि ही सगळी काय आहेत ती इतिहासाची साधनं आहेत. तर इतिहासाची साधनं 3 प्रकारची असतात. एक असतात भौतिक साधनं, एक असतात लिखित साधने आणि एक असतात मौखिक साधनं. भौतिक म्हणजे वस्तू ज्या ज्या असतात त्यांना भौतिक साधनं जातात. लिखित साधनं म्हणजे आपण म्हणू लेख वगैरे किंवा लिखित काही असेल गोष्टी तर त्या लिखित साधनं जातात. आणि मौखिक म्हणजे एकाच्या तोंडात दुसऱ्याच्या तोंडी, म्हणजे अरे पोवाडे आहेत, गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मौखिक साधनात जातात. आता तुम्ही मला सांगायचंय किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. याशिवाय अजून कोणकोणत्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात, अजून कोणकोणते येतील बरं, येतंय का लक्षात? आता बघूया.
दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार म्हणजे मातीचं जे मडकं असतं ना, त्याचं तुकड्याला खापर म्हणतात. खापराच्या तुकड्यांचे आकार, त्याचा रंग, त्याच्यावरची नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावीत याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्परांसंबंधीची माहिती कळते. म्हणजे त्या काळामध्ये कसे दागिने घालायचे, कसे वस्तू वापरायचे यावरून आपल्याला कळतं की तो समाज कसा होता. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची पण माहिती कळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या साहाय्यानं मानवी व्यवहाराची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू. आता वस्तू म्हणजे वेगवेगळ्या वस्तू, जसं की मातीची खापराची भांडी, बिया, धान्य हे सगळ्या वस्तू झाल्या. आणि वास्तू म्हणजे मोठ्या मोठ्या इमारती, जुने वाडे किंवा किल्ले ह्या वास्तू झाल्या किंवा यांचे अवशेष. यांना इतिहासाची भौतिक साधनं असं म्हणतात. आता इथे तुम्ही तुमची माहिती सांगायची. तुम्हाला माहिती आहे का, धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत बरं का. तुम्ही म्हणाला धान्य कसं काय टिकतं, धान्य तर लगेच खराब होऊन जातं, पण त्यांना कीड लागते, भुगा पण होतो. पण प्राचीन काळामध्ये धान्याचं पीठ करण्याआधी ते भाजायचे, मग ते भरडत असत आणि धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले आणि जळले की ते टाकून दिले जायचे. असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात आणि ते उत्खननात सापडतात. त्यांनी त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण हे बरोबर कळतं. किती इंटरेस्टिंग आहे की नाही इतिहास. आता इथे बघा, इथे काय सापडलंय, इथे नाणी सापडलीत. नाणी जेव्हा सापडतात ना, त्या नाण्यांच्या वरती काही शिक्के मारलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे नाणं कोणत्या काळातलं आहे. आता आपण इतिहासाची लिखित साधनं बघतोय बरं का. इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये बघूया. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या. कारण अश्मयुगामध्ये भाषा विकसित झाली नव्हती असं नाही म्हणू शकत, कारण त्याने त्याची भाषा चित्रांच्या माध्यमातून आपल्याला सांगितली. आणि हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीक म्हणजे कसं, एखादा क्रॉस पाहिला तर आपल्याला कळतं की हे ख्रिश्चन धर्मियांचं आहे, किंवा आपल्याला ओमकार दिसला तर आपल्याला कळतं की हे हिंदूंचं आहे. तर हे झालं प्रतीक. सो प्रतीक, चिन्ह एखाद्या अधिक, वजा, गुणाकार हे चिन्ह आहेत. याचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्याच्यापासूनच लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाईल. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार म्हणजे टोकदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीचं लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. म्हणजे हळूहळू माणसाला त्याची सगळ्या गोष्टी लिहिण्याची एक पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, आता आज्ञा म्हणजे काय, आज्ञा म्हणजे त्यांनी जर एखादा आदेश दिला असेल लोकांना तर तो लिहून ठेवला जाईल. निवाडे म्हणजे एखादी भांडणं असेल तर त्याचा निकाल लावला होता निवाडे. दानपत्रे म्हणजे एखाद्या व्यक्तीला हे दान केलेलं असेल एखादी वस्तू मंदिरासाठी किंवा एखाद्या उद्धारासाठी, तर ही दान केलेलं दानपत्रे दगडांवर किंवा तांब्यांच्या पत्रावर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. वाङ्मय म्हणजे काय, वाङ्मय म्हणजे लिखित स्वरूपात मांडलेलं, जसं काव्य असेल, गायन असेल, लेखन असेल, असे वाङ्मय. अनेक प्रकार, त्यामध्ये एकच नाही तर अनेक प्रकार आहेत. धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णन हे सगळे वाङ्मयाचे प्रकार आहेत. तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झालं आणि या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. आता आपण इथे शेजारचं चित्र बघू शकतो. हे बघा, मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादींवरून कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. आता इथे एक ताम्रपट आहे. ताम्रपट म्हणजे काय की तांब्याच्या धातूवर लिहिलेला मजकूर म्हणजे ताम्रपट होय. आता इथे शिलालेख आहे. हा शिलालेख फार जुना आहे, पण हा एका ठिकाणी दगडावरती कोरलेला आहे म्हणून याला काय म्हणणार, शिलालेख असं म्हणणार.
आणखीन एक दाखवायचं, याच पानावर सगळ्यात वरती आपण असं बघू शकतो की इथे बघा दागदागिने, त्या काळात वापरले जाणारे दागदागिने किंवा खापराचा हा तुकडा, त्याच्यावर काढलेली ही डिझाईन. आता तुम्ही मला सांगायचंय, हे तुम्हाला माहितीये का? भुर्जपत्र, भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनले आहे. हे आहे भुर्ज वृक्षाची साल. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात आणि हे इथे दिलेलं आहे मित्रांनो, पण हे खूप अस्पष्ट दिसतं त्यामुळे आपल्याला कळत नाही नीटसं. आता आपल्याला करून पाहायचंय, कोणती कृती करून बघायची बघा. तुमच्या परिसरातील गावातील वस्तू संग्रहालयाला भेट द्या. आहे का तुमच्या परिसरात कुठलं संग्रहालय? नसलं तर आम्हाला प्लीज सांगा, म्हणजे तुमच्यामुळे आम्हालाही कळेल की तुमच्या परिसरात कुठलं संग्रहालय, कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्याचा निबंध लिहायचा आहे. आता निबंध कसं लिहिणार तुम्ही? समजा जर तुमच्याकडे कुठलं संग्रहालय असलं आणि तुम्ही त्याला भेट दिली पुढच्या काळात, तर निबंध कसा लिहाल? निबंधाची सुरुवात करायची की मी पाहिलेलं संग्रहालय. मग काय करणार? मुद्दे काय घ्याल? सगळ्यात पहिला मुद्दा घ्यायचा की मी या म्हणजे तुम्ही राहणार त्या ठिकाणी, की मी या गावात राहतो आणि माझ्या गावामध्ये हे संग्रहालय आहे, त्या संग्रहालयाचं नाव लिहायचं. मग ते नाव लिहिल्यानंतर हे संग्रहालय, आता संग्रहालय पण काही लोकांच्या वस्तूंचं संग्रहालय असतं, काही जुन्या वस्तूंचं संग्रहालय असतं, काही आदिवासी वस्तूंचं संग्रहालय असतं, असे अनेक प्रकारचे विषय घेऊन संग्रहालय उभारतात. तर तुमच्या गावात कोणतं संग्रहालय आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला आवडलेल्या तिथल्या गोष्टी कोणत्या, तिथे काय काय ठेवलेलं आहे, या सगळ्या वस्तूंबद्दल सविस्तर लिहायचं. झाला तुमचा निबंध. जात्यावरच्या गाण्यांचा संग्रह. तुम्हाला माहितीये का, पूर्वी म्हणजे आता बघा, आपल्याला काही हवं असेल तर आपण मोबाईलवर टाईप करतो, गुगलवर सर्च करतो, युट्यूबवर सर्च करतो किंवा टीव्ही लावतो, असं सगळी साहित्य आपल्याकडे आहे. पण एक 50-60 वर्षापूर्वी लोक काय करायचे की दळण दळायचे, काही करायचे, गाणी गायचे जात्यावरती. बहिणाबाई चौधरींची तर किती गाणी, किती ओव्या प्रसिद्ध आहेत. तर अशाच गाण्यांचा संग्रह करायचा. विविध लोकगीतं मिळवायची. तर लोकगीतं कशी? लोकांनी गायलेली गीतं, एका कोणा माणसाची मक्तेदारी नाही तर फार लोक ही गाणी गात आली तशी लोकगीतं. त्यापैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही तुम्हाला सादर करायचंय बरं का. आता मौखिक साधनं, म्हणजे आपण आता भौतिक पाहिली, लिखित पाहिली, आता मौखिक साधनं. ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो, आपल्याला ती लोक माहित नसतात. ते पिढ्यानपिढ्या जतन केलेले असतात. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार त्यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता तुम्हाला माहितीये का ओवी? आता इथे ओवी दिलेली आहे. पांडुरंग पिता रुक्मिण माझी बया, आषाढ वारियेला पुंडलिका आला न्याया. आणि लोकगीते, महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तिथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनीचा इक्राम राजा. हे आहे इथे लोकगीत. आता हे कुणी लिहिलं माहिती नाही, पण हे आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे मित्रांनो, हे नीट लक्ष देऊन बघा मित्रमैत्रिणींनो, माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की इथे बघा भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनाचा तक्ता आहे. तर हा तक्ता इतका लक्ष देऊन बघायचा आहे ना तुम्ही, खूप लक्ष देऊन बघायचं आहे, बिलकुलही स्किप करायचा नाही हा व्हिडिओ. कारण परीक्षेला हमखास येतं की मौखिक साधने सांगा, लिखित साधने सांगा, भौतिक साधने सांगा. अशा वेळेला गोंधळ होतो की नेमकं लिखित कोणतं, नेमकं भौतिक कोणतं आणि नेमकं मौखिक कोणतं. त्यामुळे आता पूर्ण लक्ष देऊन हा तक्ता नीट बघायचा आहे. भौतिक साधनांमध्ये वस्तू आणि वास्तू या दोन भौतिक साधनं आहेत. आता वस्तू कोणत्या कोणत्या? गुहाचित्रे म्हणजे गुहेतली चित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे, हे झाले वस्तू. आता वास्तू कोणत्या? गुहा, घरे, स्तूप. स्तूप म्हणजे आपल्याला गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांनी खूप स्तूप बांधलेले आहेत, लेण्यांमध्ये आहेत ते स्तूप. लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी आणि स्तंभ हे सगळे काय आहेत? हे आहेत वास्तू. तर लिखित साधने, हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिकालेख, महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोत्या,
पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख, हे सगळे काय झाले? मौखिक लिखित साधने. आता आपण बघणार आहोत मौखिक साधने. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेनं जपलेलं वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झालेले असले तरी त्याची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो. म्हणजेच मौखिक साधन अशी फिक्स नाहीत की हेच, पण आपल्याला खूप वेद किंवा बौद्धकालीन सगळे जैन साहित्य, जितकंही साहित्य आहे आता जुन्या परंपरेचं, ते पूर्वी लिहिलेलं नव्हतं. फार पूर्वी ते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जायचं आणि ते सगळं मुखोद्गत झालेलं साहित्य जेव्हा लिखित स्वरूपात गेलं, लिहिलेलं लिखित झालं, पण जे बोललं जातं, पठण केलं जातं, ते सगळं मौखिक मध्ये येतं. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं. आता प्राचीन भारत म्हणजे फार 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 पूर्वीचा भारत. म्हणजे कोणता? अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. आता पुरातत्वीय उत्खनन म्हणजे काय असतं की एखादं ठिकाण, जसं की आपल्याकडे एक विभाग आहे पुरातत्व विभाग, म्हणजे जुना विभाग, अति प्राचीन गोष्टी ज्या जमिनीतनं खणल्या जातात, जमिनीतनं काढल्या जातात, त्याला म्हणतात पुरातत्वीय उत्खनन. उत्खनन म्हणजे काय की एखादी जागा खणून त्यातले जुने अवशेष, जुन्या जागा काढणं, त्याला म्हणतात पुरातत्वीय उत्खनन. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. म्हणजे अख्खेच्या अख्खे वेद हे मुखोद्गत, म्हणजे तो एका माणसाने म्हणून दुसऱ्या पिढीकडे, म्हणून तिसऱ्या पिढीकडे, म्हणून. म्हणजे विचार करा, आज आपल्याला अभ्यास करायचा असतो, पुस्तकं असतं आपल्या सुद्धा, अरे बापरे मी इतकं कसं लक्षात ठेवू, पण हजारो श्लोक ते सगळं लक्षात ठेवायचे आणि नुसते नाही, ते मुखोद्गत म्हणजे अगदी तोंडपाठ आणि तसेच्या तसे दुसऱ्या पिढीकडे जायचे. कालांतराने वेदाचे लेखन झाले, वेद वाङ्मय त्यानंतर लिहिले गेले. साहित्य हे प्राचीन भारतातील इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. जर आपल्याला इतिहास लेखन करायचं असेल तर काय काळजी घ्यायला लागते? इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह मानला जातो नाही. विश्वासार्ह म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो की खरंच हा जुन्या काळातला आहे. असे नाही तर तो मजकूर कुणी लिहिलाय, का लिहिलाय, केव्हा लिहिलाय याची छाननी केली जाते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्व आहे. आता तुम्ही काय कराल? तुम्हाला जर एक जुनं नाणं सापडलं तर काय कराल? स्वतःजवळ ठेवाल, पालकांना द्याल, का वस्तू संग्रहालयात जमा कराल? एक सांगू मित्रांनो, तुम्ही एखादं जर जुनं नाणं सापडलं ना तर वस्तू संग्रहालयाला द्या. का माहितीये का? कारण तुमच्या जवळचं नाणं जर ते प्राचीन असेल, अतिप्राचीन असेल किंवा कुठल्या तरी कालखंडातलं असेल ना, तर तुम्ही पण पाहाल, तुमचे मित्र पण पाहतील आणि अशा अनेक पिढ्या पाहतील की जे वस्तू संग्रहालयात ठेवलं तर. पण तुम्ही फक्त स्वतःजवळ ठेवाल ना तर तुमच्या बरोबरच ते राहील, दुसऱ्यांना त्याचा पाहता यायचं नाही, दुसऱ्यांना त्याचा काही उपयोगही होणार नाही. ठीक आहे. तर आता मला खात्री आहे की तुम्हाला इतिहासाची साधनं कोणती कोणती आहेत? मौखिक, भौतिक आणि लिखित ही साधनं नक्की कळाली असतील. आता मी तुम्हाला विचारणार आहे एक प्रश्न, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.
बर, माझा प्रश्न नीट ऐका बरं का. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुकर नक्की असणार आहे. जो कुकर तुम्ही भात शिजवायला, डाळ शिजवायला वापरता, तर अजून एक 60-70 किंवा 100 वर्षानंतर हा कुकर कोणत्या साधनांमध्ये गणला जाईल? जर असं म्हटलं की 2020 किंवा 21व्या शतकामध्ये कुकर वापरला जायचा, तर तो कोणत्या साधनांमध्ये येईल? तो भौतिक साधनांमध्ये येईल का, तो लिखित साधनांमध्ये येईल का, तो मौखिक साधनांमध्ये येईल? मला तुमचं उत्तर नक्की पाहिजे की कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की कुकर हा अजून 100 वर्षांमध्ये कोणत्या साधनांमध्ये गणला जाईल. ठीक आहे, तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. आणि तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.